नमस्कार. मुलांना घडवताना या विचार शृंखलेमधले काही पैलू आणि त्या काही पैलूंचे काही उपपैलू आपण बघितले. हा एक न संपणारा विषय आहे. पण मुलांना घडवणारे जे दोन मुख्य स्तंभ पालक आणि शिक्षक. पालकत्वाचे काही पैलू आपण बघितले, पण मुलांच्या घडण्यातलं शिक्षकाचं स्थान एकमेवाद्वितीय आहे. पालक, बालक आणि शिक्षक ही त्रयी आहे आणि या तिघांनी जर हातात हात घालून काम केलं तर त्यातून निर्माण होणारी पिढी ही निश्चितच उज्ज्वल असेल. मुलांच्या घडण्यामध्ये शिक्षक विद्यार्थी या नात्याचा विचार एक स्वतंत्र विचार शृंखला होईल आणि त्यावरही पुष्कळ भरभरून बोलता येईल. कधीतरी पुढे नक्की अशी शृंखला करायला आवडेल मला. परंतु शिक्षक विद्यार्थी ह्या पैलूचा उल्लेखही न करता ही प्रस्तुत विचार शृंखला थांबवणं, त्याला विराम देणं अप्रस्तुत ठरेल. म्हणून जाता जाता एक भन्नाट कल्पना देऊन मग या विचार शृंखलेला आपण विराम देऊया. शिक्षक असं काय करू शकतो जे पालक नाही करू शकणार? आतापर्यंत आपण अशा मुद्द्यांचा विचार केला की पालक असं काय करू शकतात जे शिक्षक करू शकत नाहीत त्यांच्या वेळेच्या आणि इतर सगळ्या मर्यादांमुळे. तर शिक्षक विषयाचं सखोल आणि पद्धतशीर अध्यापन नक्कीच करू शकतात की जे बहुतांशी पालक नाही करू शकत. भले ती डिग्री असली तरी शिकवण्याची जे कसब आहे ना, ती अशी सहजासहजी आणि प्रत्येकाला नाही येत. पण शिक्षकाचं कार्य फक्त एवढ्यावरच संपत नाही. विषय शिकवणं. घराच्या नंतर, घर हे पहिलं स्थान, पण घरानंतर विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नांची बीजे रुजवणारी आणि त्यांच्या आयुष्यभर त्यांच्यावर प्रभाव ठेवणारी, सखोल पाऊलखुणा ठेवणारी जर कोणी व्यक्ती असेल तर ती त्या मुलाचे आवडते शिक्षक किंवा शिक्षिका असतात. आयुष्यभर मनुष्य आपले आवडते सर किंवा बाई आठवत राहतो आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी, त्यांनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तो नाही पार करू शकत. मला आठवतं मी 4थीत होते आणि आमचे हेडमास्टर होते. मी शाळेच्या आमच्या बाहेर छोटासा असं व्हरांडासारखं होतं आणि तिथे कॅन्टीन होतं आणि मी त्या कॅन्टीन मधनं काहीतरी गोळी चॉकलेट घेतली आणि त्याची वरची चांदी मी तिथे टाकणार तेवढ्यात आमचे हरणे सर आले. ते मुख्याध्यापक होते आमचे आणि त्यांनी नुसतं डोळ्यांनी मला नाही असं सांगितलं. शपथ सांगते त्या दिवसानंतर आजपर्यंत मी कधीही कुठेही लेटर नाही करू शकले. कुठेही मी कागद टाकू नाही शकत, काहीही करू शकत नाही आणि प्रत्येक वेळेस मला हरणे सरांची आठवण होते. इतका खोल असतो परिणाम आपल्या मनावर शिक्षकांच्या. कित्येक वेळा मुलांच्या हृदयामध्ये शिक्षकाचं स्थान आई वडिलांच्याही वरचं असतं. आणि मुलांना घडवताना त्यांच्या या मानसिकतेचा विचार आणि त्याचे योग्य ते उपयोजन नक्कीच केलं गेलं पाहिजे. शिक्षकांनी एखाद्या मुलाला काही शब्द बोलून प्रेरित करणं हा त्या संपूर्ण घडण्याच्या प्रक्रियेतला अगदी एक छोटासा भाग असतो. बहुतेक वेळा शिक्षक हे चांगले वक्ते असतात, वाचस्पती असतात आणि छान बोलून, उत्तम भाषण देऊन किंवा उत्तम शब्द बोलून ते मुलाला नक्कीच प्रेरित करतात, जे पालक नाही करू शकणार प्रत्येक वेळी. पण तिथे तेवढंच नाही तर आपल्या शब्दांनी भारावून जाऊन जे विद्यार्थी स्वतःला झोकून देतात, की आता मला सरांनी सांगितलं हे मला केलंच पाहिजे. त्यांच्या पाठीशी तितक्याच ताकदीने उभं राहणं. हे कोणता शिक्षक करू शकेल? तर ज्या शिक्षकामध्ये तो जे बोलला ते प्रामाणिक उद्दिष्ट आहे. फक्त बोलण्यासाठी म्हणून नाही किंवा कोणाला तरी प्रभाव कोणावर तरी पाडण्यासाठी म्हणून नाही, तर खरोखरच ज्याचं प्रामाणिक उद्दिष्ट आहे आणि ते तडीस नेण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी आणि सातत्य ज्या शिक्षकामध्ये आहे तो हाडाचा शिक्षक ठरतो.
आणि फक्त पगारासाठी नोकरी करणाऱ्या शिक्षकांपेक्षा असे हाडाचे शिक्षक हे नेहमीच मुलांच्या मनामध्ये घर करून राहतात. विद्यार्थ्याला एक स्वप्न देणं, त्याच्या आयुष्याचं साध्य देणं, त्याला एक पिक्चर दाखवणं, त्याला एक विजन देणं, जेणेकरून त्याचं जीवन आनंददायी होईल, कर्तृत्व संपन्न होईल. आणि फक्त तेवढ्यावरच न थांबून त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला स्फूर्ती देणं, या सगळ्या गोष्टी पगाराच्या पलीकडच्या आहेत. आणि फक्त पगारासाठी नोकरी करणारे शिक्षक इथे कदाचित कोणी पडू शकते. कारण शिकवणे हा व्यवसाय किंवा पेशा नाही. खरं शिक्षक हा पेशा नाही. शाळेतली नोकरी हा पेशा असेल, पण शिक्षक होणं हा व्यवसाय नाही, पेशा नाही. ती मानसिकता आहे, एक ध्येय आहे, एक वेड आहे. मुलांविषयी आतोनात आत्मीयता असणं हे शिक्षक होण्याची पहिली गरज आहे, की त्याला मुलं आवडली पाहिजे. मुलांविषयी अत्यंत प्रामाणिक आत्मीयता आहे. त्या आत्मीयतेतून जन्माला आलेलं, वाढलेलं आणि फोफावलेलं असे हे वेड आहे, एक ध्यास आहे. जो खरा शिक्षक आहे ना, तो विद्यार्थ्याच्या डोळ्यात बघून त्याच्या मनातली भावना टिपू शकतो. त्याच्या हृदयातल्या संवेदना शिक्षकाचे कान ऐकतात, खऱ्या अर्थाने समजून घेतात. त्यांना भयंकर मुलांविषयी प्रेम असतं, अनुकंपा असते. आणि मुक्तपणे त्या सगळ्याला, त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यातल्या भावनेला, त्या विद्यार्थ्याच्या हृदयातल्या स्पंदनांना तो शिक्षक मुक्तपणे दाद देतो, कौतुक करतो. जो खरा शिक्षक आहे ना, तो ऑप्टिमिस्ट असतो, आशावादी असतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही गुण असतातच आणि ते गुण तो हेरतो. की एखादा मुलगा अभ्यासात पुढे नसेल, पण ट्रिपमध्ये त्याला सांग, तू पुढे राहायचं, तुझ्या मागणं सगळ्या, कारण त्याला माहितीये शिक्षकाला की हा पुढे जाईल, हा नीट बघेल, त्याच्यात हिंमत आहे. त्यामुळे जो आहे तो गुण हेरून तो गुण कसा वृद्धिंगत होईल, त्यासाठी शिक्षक धडपडतो, त्याला अनुकूल परिस्थिती देतो आणि त्याचं जी कच्ची बाजू आहे त्यामध्ये त्याला गरजेपुरतं नैपुण्य कसं द्यायचं, यासाठी तो युक्त्या क्लुप्त्या शोधतो. त्या योगे त्या मुलाचा सर्वांगीण विकास करवतो. तो खरा शिक्षक. समजा एखादा विद्यार्थी आहे, तो खेळात निपुण आहे, तर त्याला सोप्या पद्धतीने गणितातलं आवश्यक तेवढं, इतिहासातलं आवश्यक तेवढं सांगून पास कसं करवायचं, साधारण मार्क मिळाले, चला पुढे, खेळतोय चांगला ना. त्या उलट एखादं गणितपटू आहे, पण त्यांनी पण पीटीत पास व्हायला हवं, मग त्याला पीटीचे ड्रिल पटकन कसं करून घ्यायचं आणि मग त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांना कसं चमकवायचं, हे कुशल शिक्षक अगदी सहज आणि आवडीने करतो. तेच तर त्याचं नैपुण्य आहे ना. खरा शिक्षक तर तोच आहे की प्रत्येक विद्यार्थ्यातल्या उपजत गुणांना वाव द्यायचा आणि त्यामुळे समाजामधली वैविध्यता अबाधित ठेवायची. प्रत्येकाला छापातला गणपती नाही बनवायचंय, मग सगळा समाज एककल्ली होईल ना. समाजामध्ये सगळ्या प्रकारची माणसं लागतात आणि ती सगळ्या प्रकारची माणसं शाळेत जातात. त्या सगळ्या प्रकारची माणसं शिक्षकांच्या हाताखालनं जातात. शिक्षक ही एकमेव अशी संघटना आहे की ज्यांच्या संपर्कात जगातली प्रत्येक व्यक्ती येते. डॉक्टरकडे जगातली प्रत्येक व्यक्ती नाही जाणार, सीए कडे नाही जाणार आणि कुठे नाही जाणार. शिक्षकाकडे जगातली प्रत्येक व्यक्ती येते आणि त्यामुळे समाजामध्ये विविधता ठेवणं, त्याचा विकास करणं हे शिक्षकाचं ब्रीद असलं पाहिजे. आपण मागे बघितलं तसंच की प्रत्येक विद्यार्थ्यामधली ती अंतर्निहित विलक्षणता आणि प्रतिभा आहे. उसके हृदय में व्याप्त नैसर्गिक संगीत को अभिव्यक्त होने का मार्ग जो प्रदान करे वो शिक्षक, उसे पुष्पित होने का अवसर, क्योंकि प्रत्येक बच्चे के अंदर निहित संभावनाओं से कुछ कम की उपलब्धी, जेवढं तो घेऊन आलाय त्याच्यापेक्षा कमी त्यात बाहेर येणं किंवा कमी प्रकट होणं, याहून जास्त दुर्दैव काय असू शकतं त्या व्यक्तीचं, त्या समाजाचं आणि त्या राष्ट्राचं.
पण हे सगळं एखादा शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या सहकार्याशिवाय करू शकेल का? काही अंशी साध्य करेल. शाळेमध्ये जेव्हा तो विद्यार्थी आहे आपल्या समोर, तेव्हा काही अंशी साध्य करेल. पण जर त्या विद्यार्थ्याचं कुटुंब त्या शिक्षकाच्या बरोबर असेल, तर त्याला घडवण्याची, त्या विद्यार्थ्याला घडवण्याच्या प्रक्रियेची परिणामकारकता शतगुणित होईल. शाळेत पालक सभा होतात, पण त्या बहुतेक वेळा एक फॉर्मॅलिटीज असतात, नाममात्र असतात. झाली का पालक सभा, झालं. त्याचं फारसं शिक्षकांनाही नसतं आणि पालकांनाही नसतं. बहुतांश वेळा त्यातून फारसं काहीच निष्पन्न होत नाही. मग हा जो संयोग आहे की शिक्षकांनी कुटुंबाच्या मदतीने मुलामध्ये विकास घडवून आणणं, हा संयोग प्रभावीपणे कसा घडवून आणायचा? आता आपल्याला जर बरं नाहीसं झालं, तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. आपल्या सगळ्या तक्रारी सांगतो. पूर्वीच्या काळी फॅमिली डॉक्टर हा असायलाच पाहिजे, कारण त्याला कुटुंबातल्या सगळ्यांची प्रकृती माहीत असते. एखादा जर का अनुवंशिक आजार असेल कुटुंबामध्ये, तर तो माहिती असतो. स्वभाव माहिती असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे सगळे तब्येतीचे तपशील, तब्येतीचे निकष त्याला ठाऊक असतात. त्यामुळे एखादी तक्रार घेऊन जेव्हा आपण जातो, तेव्हा त्या तक्रारीला सौम्य उपाय करायचा का जालीम उपाय करायचा ते त्याला कळतं. त्याप्रमाणे तो औषध योजना करतो. आपलं काम काय आहे की त्यांनी केलेली औषध योजना आपण पाळायची. हमखास गुण येतोच. आता हे काय आलं मध्येच असं वाटत असेल, तर याच धर्तीवर सुचलेली एक अभिनव कल्पना आहे. जसा फॅमिली डॉक्टर असतो, तसं फॅमिली टीचर असेल तर? बालक, पालक, शिक्षक ही त्रिसूत्री आहे. मुलांकडे स्वप्न आहेत, थोडीशी बालिश असतील. पालकांकडे आकांक्षा आहेत आणि शिक्षकाकडे दृष्टिकोन आहे, व्हिजन आहे. अनेक विद्यार्थी हाताळल्याचा अनुभव आहे गाठीशी. आणि ह्या तिन्हीचा जर का सुरेख संगम झाला, गंगा यमुना सरस्वतीचा, तर विद्यार्थ्यातले उत्तमात उत्तम गुण उत्तम पद्धतीने विकसित होतीलच, यात कोणालाही संदेह नसावा. आता हा फॅमिली टीचर म्हणजे सर्वसाधारण समुपदेशक किंवा काउन्सिलर असा नाहीये विचार. मुळामध्ये हा एक शिक्षक असला पाहिजे. अनुभवी असल्यास उत्तमच. जसा डॉक्टर आपण म्हणतो ना, की अनुभवी डॉक्टर असेल तर चांगला. ह्या फॅमिली टीचरचा जो क्लायंट किंवा पेशंट म्हणू, म्हणजेच त्याच्याकडे आलेला विद्यार्थी, त्याची सगळी कौटुंबिक परिस्थिती, विद्यार्थ्याची हिस्ट्री, सर्व तपशील त्या फॅमिली टीचरला माहिती पाहिजे. विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक झेप, त्याच्या घरातलं वातावरण, वळण मोकळं आहे का, संकुचित आहे का, आई वडिलांची वेगळ्या वाटा सुखाळण्याची कितपत मानसिकता आहे, तयारी आहे, या सगळ्या बाबींचा सर्वंकष विचार करून मग त्या फॅमिली टीचरने त्या विद्यार्थ्याला सल्ला द्यावा, मार्ग सुचवावेत. विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी त्यांनी मोकळेपणाने मिसळावं. क्वचित आई वडील, आजी आजोबा यांचं पण समुपदेशन करावं. सगळ्यांना एकत्र बसवून या फॅमिली टीचरने त्यांच्याशी संवाद साधावा. तसंच कुटुंबानीही त्याच्याशी संपूर्णपणे पारदर्शकपणे संवाद साधणं अपेक्षित आहे. आपल्या असुरक्षितता, आपलं भय, आपल्या मर्यादा या फॅमिली टीचर पुढे मोकळेपणाने पालकांनी मांडाव्यात. मुलांनाही त्यांचं मन उघडं करण्याची मोकळीक द्यावी. असं नाही मनात आणू की आमच्या विरुद्ध बोलू नका. त्यांनी कधी मोकळं व्हायचं. आणि मुख्य म्हणजे जसं डॉक्टरने दिलेलं औषध आपण पूर्ण विश्वासाने डोळे झाकून घेतो, तसंच संपूर्ण विश्वास आपल्या या फॅमिली टीचर विषयी कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनात असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांनी सुचवलेले उपाय हे 5 दिवसाच्या अँटिबायोटिक कोर्स सारखे नसणार आहेत. ते प्रदीर्घ असणार आहेत.
आणि कुटुंबात एकवाक्यता असेल तरच त्या उपायांची अंमलबजावणी यशस्वीपणे होईल. नाहीतर फॅमिली टीचर सांगून जातील आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या, जो तो आपापल्या मनानेच वागणार असेल तर मग ती मात्रा नाही तिकडे लागू व्हायची. जेव्हा या सगळ्या घटकांच्यात एक संवाद आणि एक एकवाक्यता प्रस्थापित होईल तेव्हा त्याचा परिणाम हा उत्तमच असेल. त्याकरता प्रत्येक घटकाला थोडी हिंमत करावी लागेल. कोणाला कुठे पाऊल मागे घ्यायला लागेल, कुठे काही कॉम्प्रोमाइजेस करायला लागतील, कुठे स्वप्नांना तर कुठे पारंपरिक कल्पनांना मुरड घालावी लागेल. पण शेवटी एक विन विन सिच्युएशन नक्की तयार होईल की जिकडे आई वडीलही सुखी समाधानी असतील, मुलालाही हवं ते मिळेल. कशी वाटली कल्पना? फक्त गुड टू हिअर आहे का? फक्त ऐकायला गोड अशी आहे का? आता एक फॅमिली टीचर किती कुटुंबांना पुरा पडणार, एवढे एक्सपेक्ट टीचर कुठून आणायचे, अशा अनेक शंका माझं हे ऐकता ऐकता सगळ्यांच्या मनात यायला लागलेत का? बोलायला काय जात आहे? चांगलं आहे ना? शंका येत आहेत म्हणजे कुठेतरी विचार सुरू झाल्याचं लक्षण आहे. कल्पना आवडल्याचं लक्षण आहे. एका फॅमिली डॉक्टरचे हजारो पेशंट असतात की नाही? प्रत्येक माणसाकडे थोडीच काही फॅमिली डॉक्टर आहे. पण आपण रोज काही आपल्या फॅमिली डॉक्टरना भेटायला जातो का? काही तब्येतीची तक्रार किंवा रुटीन फॉलोअप असेल तेव्हाच जातो. उलट बारीक सारीक तक्रारी आपण घरगुती औषध घेऊन मिटवायला बघतो. तरीही बरं नाही वाटलं तर मग डॉक्टरांकडे जाऊन सांगतो की बाबा मी 2 क्रोसिन घेतल्या, 2 ब्रुफेन घेतली, तरी पण माझा अजून ताप उतरत नाही म्हणून तुमच्याकडे आले. डॉक्टरना इथे मान्य आहे. डॉक्टरने एकदा औषध दिलं की त्याची जबाबदारी संपली. मग ती वेळच्या वेळी औषध घेण्याची जबाबदारी पेशंटची आहे, त्याच्या कुटुंबाची आहे. जर एक फॅमिली डॉक्टर हजारो पेशंटना सांभाळू शकतो, तर एक फॅमिली टीचर हजारो कुटुंब का नाही सांभाळू शकणार? एकदा एखादी केस कळली, तो विद्यार्थी रजिस्टर झाला, त्याला दिलेल्या उपायांची अंमलबजावणी करणं ही त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. काही अडचण आली तर हा फॅमिली टीचर आहे, त्याला भेटायचं किंवा त्यांनी सुचवलेले उपाय आपल्याला अंमलबजावणी करताना काही जमत नाहीये, काही पुढे मागे होत आहे. नाहीतर मग त्यांनी जो मार्ग दिला आहे त्याच्यावर वाटचाल करत राहायचं. अशा कार्यपद्धतीने ही संकल्पना राबवणं अजिबात अशक्य वाटत नाहीये. मात्र आधी म्हटल्याप्रमाणे कुणीही उठावं आणि एखाद्या स्टार्टअप सारखा हा व्यवसाय सुरू करावा इतका तो सोपाही नाही. विद्यार्थ्याच्या त वरून ताकभात ओळखण्याची, विद्यार्थ्याच्या आर पार बघण्याची एक्स-रे विजन ज्या शिक्षकामध्ये तयार झाली आहे की तो तोंडाने बोलतोय पण त्याची क्षमता नाहीये किंवा तो तोंडाने बोलत नाहीये पण त्याची क्षमता आहे, हे ज्या शिक्षकाला कळतं आणि तो ते ठासून सांगू शकतो त्या विद्यार्थ्याला, त्याच्या कुटुंबियाला, अशा शिक्षकाने सुचवलेले उपाय हे विद्यार्थ्यांच्या क्षमतांना आव्हान देणारे असतील आणि तरीही ते कष्टसाध्य असतील. कठीण असतील पण ते साध्य होत. आता ही संकल्पना तर छान आहे. पुढचे अनेक प्रश्न उभे राहतात की ऑलरेडी जे टीचर्स म्हणून कामं करतायत शाळेमध्ये, त्यांनी आपला दैनंदिन सगळा व्याप सांभाळून जास्तीचा वेळ देऊन उत्स्फूर्तपणे हे काम करावं का? की एकेका शिक्षकाला काही शाळांमध्ये असे उपक्रम चालतात, मी ऐकलेलं आहे की ते शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी येतात महिन्यातनं एकदा वगैरे. मग त्यासाठी त्यांना जादा वेतन मिळावं का त्यांच्या शाळेच्या वेतनातच हे त्यांच्याकडनं करून घ्यावं? का शिक्षण संस्थांनी निवृत्त शिक्षकांना या कामासाठी बोलवावं, त्यांना पुन्हा रुजू करावं, त्यांना काही मोबदला द्यावा की त्यांच्याकडनं सेवाभावी पद्धतीने हे कामं करून घ्यावी? का अशा प्रायव्हेट फर्म्स निघाल्या स्वतंत्र, जिकडे अशा प्रकारचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी असे गट तयार होतील? कदाचित सुरुवातीला काही निवृत्त शिक्षक जर एकत्र आले आणि अशी केंद्र सुरू केली, भले मोफत किंवा वाजवी दरात,
जर का ह्या संकल्पनेने मूळ धरलं, आपल्या पहिल्या भागातली जी कल्पना होती की आजी आजोबा आणि नातवंड यांची युनिट्स करायची छोटी छोटी, त्या कल्पनेने पण मूळ धरलं तर समाजामध्ये परिवर्तनाची लाट यायला वेळ नाही लागणार. तसंच फॅमिली टीचर ही संकल्पना यांनी जर मूळ धरलं की कुटुंबाने एका शिक्षकाला कन्सल्ट करून मुलासाठी काय करावं ह्याचा एक विचार करणं आणि त्याबरोबर चालणं, तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये अधिक सुसंगत अशी एक पिढी तयार होईल. असो, मूळ हेतू काय आपला ह्या संबंध चर्चेचा, या शृंखलेचा, की मुलं घडवताना काय काय करता येतं, त्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी वाटलेली आणि म्हटल्यासारखं की मुलं घडवतांविषयी आपण बोलतोय आणि शिक्षकाविषयी न बोलता ही शृंखला संपवणं, हा शिक्षक समाजाला योग्य तो मान न देण्यासारखं होतं. संस्कारांची परिभाषा आणि विस्तार, संवाद कौशल्याचे महत्त्व, समाजातल्या आजी आजोबांनी एकत्र येऊन बाळगोपाळांना परिपूर्ण अशी केंद्र निर्माण करणं, घरात सहज राबवता येतील, पालकांना सहज जमतील अशा लहान सहान गोष्टींचा एक उहापोह, महत्वाकांक्षांना समर्थपणे तोलणं आणि शेवटी फॅमिली टीचर सारखी एक अत्यंत अभिनव संकल्पना, तज्ञांशी झालेल्या चर्चा आणि त्यातून अधोरेखित झालेले काही मौलिक विचार आपल्यापर्यंत पोहोचवणं, हा या विचार शृंखलेचा उद्देश होता. अशा अनेक अंगांनी या संबंध विचार शृंखलेत आपण चर्चा केली. काही अनुभव, काही प्रामाणिक मतं मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला तो आवडेल, त्यातनं काही नवीन गोष्टी अधोरेखित होतील, त्या घेण्याची समाजातल्या सर्व घटकांना प्रेरणा व्हावी अशी मनोमन इच्छा, आणि ज्या तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे, ज्या तज्ञांची चर्चा केल्यामुळे हा सर्व विचार माझ्या मनामध्ये आला, तो संकलित करण्याचा आणि तो आपल्या पुढे मांडण्याचा एक विचार मी केला, एक प्रयत्न केला, त्या तज्ञांना मनोमन अभिवादन. अशातूनच शिक्षक सुद्धा शिकत असतो ना आम्ही. सध्या इथेच विराम घेऊया. पुन्हा काही वेगळा विचार घेऊन आपल्यापर्यंत यायला मला नक्की आवडेल. संपूर्ण मालिका ऐकल्याबद्दल मनोमन धन्यवाद. आणि या संपूर्ण मालिकेची एक लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवतेय प्रत्येक भागाच्या. त्यामुळे कोणत्याही भागामधनं आपल्याला पूर्ण लिंकची पूर्ण शृंखलेची एक लिंक मिळेल. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.